स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अनबिटेबल सुपरमॉम या लेसनचा पहिला पार्ट या ठिकाणी बघितला होता. तर त्यामध्ये आपण मेरी कॉमने केलेले रेकॉर्ड्स, तिच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेतली. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला अनबिटेबल सुपरमॉम मेरी कॉम या लेसनचा सेकंड पार्ट म्हणजे तिची जी इंटरव्ह्यू घेण्यात आलेली आहे ती इंटरव्ह्यू या ठिकाणी आपल्याला बघायची. तर सुरुवात करूया आपण. तर तारुका श्रीवास्तव नावाची स्पोर्ट्स किडा नावाचं जे काही बातमीदार आहे, स्पोर्ट्स किडा नावाचं एक त्या ठिकाणी संस्था आहे आणि त्या बातमीदाराने काय केलेलं आहे, तिची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहे. तर सुरुवात करूया आता. इन अन एक्झिक्युटिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स किडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव. तर स्पोर्ट्स किडाची प्रतिनिधी तारुका श्रीवास्तव हिने घेतलेली मुलाखत. Olympics bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. तर या मुलाखतीमध्ये मेरी कॉम हिने तिच्या ऑलिम्पिकच्या तयारीबद्दल आणि जे मेडल तिने त्या ठिकाणी मिळवलेले आहे ऑलिम्पिक्समध्ये, त्यामुळे तिला झालेला जो आनंद आहे त्याबद्दल त्या ठिकाणी ती बोललेली आहे. तर तारुका श्रीवास्तव हिने घेतलेली मुलाखत आता आपल्याला बघायची आहे मेरी कॉमची. तर इंटरव्ह्यूअर म्हणजे कोण आहे? इंटरव्ह्यूअर म्हणजे तारुका श्रीवास्तव आहे. पहिला प्रश्न तिला विचारलाय बघा मेरी कॉमला. फर्स्ट थिंग फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिकचं पदक प्राप्त करणारी तू पहिली महिला बॉक्सर आहे. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. या भावनेने तुला भारावून गेल्यासारखं वाटतंय का? या भावनेने तू भारावून गेलेली आहेस का? त्यावर मेरी कॉम उत्तर देते, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट. खरोखर मी जे प्राप्त केलेलं आहे, मी जे यश मिळवलंय त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे. आणि येस, इट इज येट टू संक इन. आणि निश्चितच अजूनही मला भारावून गेल्यासारखं वाटतंय. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. मी खूप हर्षभरित झालेले किंवा खूप आनंदित झालेले आहे. सेकंड क्वेश्चन आता तिला विचारण्यात आलाय. यू आर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. Did that put additional pressure on you? बघा, यू आर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. बॉक्सिंग मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी तू एकमेव महिला होतीस. डिड दॅट पुट ऍडिशनल प्रेशर ऑन यू. या गोष्टीने तुझ्यावर अतिरिक्त दबाव आला का? तू तणावाखाली होतीस का? त्यावर मेरी कॉम म्हणते, नो, नॉट ॲट ऑल. नाही, मुळीच नाही. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. मला माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता. मी पूर्णपणे म्हणजे माझा आत्मविश्वास पूर्ण होता. आय न्यू, आणि मला माहिती होतं. इंटरव्ह्यूअरने नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय. युअर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. तुझे जे प्रशिक्षक होते ज्यांचं नाव आहे चार्ल्स अटकिन्सन, तर यांना तुझ्या सोबत ऑलिम्पिक्सला येण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन. मग या गोष्टीचा तुझ्यावर कसा परिणाम झाला? काय परिणाम झाला? त्यावर मेरी कॉम म्हणते, वेल, आय डिड मिस हिम देअर. निश्चितच मला त्यांची तिथे फार कमतरता भासली. बट थँकफुली, पण सुदैवाने, वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क. तर आम्ही आमची पूर्वतयारी अगोदरच खूप छान केली होती. अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि माझी पूर्णपणे तयारी झालेली होती. पुढचा प्रश्न. During your preparation for the Olympics, you sparred with the male boxers of India continent. आणि तुझी जेव्हा तयारी सुरू होती ऑलिम्पिकची त्यावेळेला तू भारतीय पुरुष जे बॉक्सर्स होते त्यांना सुद्धा ठोसे लावलेत. हु वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर. तू ज्याला ठोसे लावलेत बॉक्सिंगचे, तर त्यामध्ये तुझा आवडता भारतीय बॉक्सर कोणता? त्यावर मेरी कॉम लाप्स, ती हसते आणि हसून म्हणते, वेल, आय ट्रेन्ड हार्ड इन पुणे. पुण्यामध्ये मी प्रचंड मेहनत घेतली होती. अँड द मेल बॉक्सर्स वर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेन एव्हर आय रिक्वायर्ड देम. आणि खरोखर भारतीय बॉक्सर जे आहेत ते खूप दयाळू होते, कारण जेव्हा जेव्हा मला गरज लागायची प्रॅक्टिसची त्या वेळेला ते मला मदत करत असे, ते त्या ठिकाणी येत असे. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. आणि त्यामुळे माझ्या आवडत्या एकाचं नाव घेणं, कुठल्या तरी एका खेळाडूचं नाव घेणं हे योग्य ठरणार नाही. त्यावर पुढचा प्रश्न विचारलाय बघा तिला. यू आर कोटेड सेइंग. तू असं म्हटलं होतंस की ऍडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी
कॅरीड पॉवर, शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. तू असं म्हटलं होतं की ऍडम्स जी आहे ती अतिशय हुशार आहे, प्रहार करणारी होती, पण जरी तिच्याकडे शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती मात्र नव्हती. म्हणजे ऍडम्स म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये तिची जी प्रतिस्पर्धी होती तिचं नाव आहे म्हणजे काय, ऍडम्स. तर त्या ऍडम्स जी आहे त्याबद्दल तू असं म्हटलं होतं की ऍडम्स अतिशय हुशार होती, ती प्रतिप्रहार करणारी होती, आणि जरी तिच्याकडे मात्र शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती. आय वॉज स्कोरिंग, मी गुण मिळवत होते, बट द जजेस वर नॉट प्रेसिंग द बटन. पण जे जज होते ते मात्र बटन दाबत नव्हते. डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज अ पार्ट ऑफ रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल? उपांत्य फेरीमुळे तुझ्या बरोबर झालेल्या पक्षपातीपणाचा तुला तोटा झाला, ते कारण होतं तुझ्या तोट्याचं, असं तुला वाटतं का, तुझ्या लॉसचं? त्यावर मेरी म्हणते, येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वर अनफॉर्च्युनेट. अर्थातच माझ्याबद्दलचे काही जे निर्णय होते ते दुर्दैवी होते, अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि माझ्या फायद्याचे ते नव्हते, त्याच्यामुळे मला तोटाच झालाय. पुढचा प्रश्न विचारण्यात आलाय, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल्स इन 2012 ऑलिम्पिक्स इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल. जरी आपली लोकसंख्या 1.3 बिलियन इतकी असली, अब्ज इतकी असली, तरी लोकसंख्येच्या मानाने आपल्या भारताला फक्त 6च मेडल ऑलिम्पिक मध्ये मिळू शकले. वेअर डू यू थिंक अ चेंज इज required to get help us win medals that are proportionate with our population? आपल्या लोकसंख्येच्या मानाने जे काही आपले पदक आहेत ते वाढवण्यासाठी काय आणि कसा बदल व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? त्यावर तिने उत्तर दिलंय, आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाइम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. जर आपल्याला अधिकाधिक सुवर्ण पदकं मिळवायची असेल तर अनेक खेळाडूंनी क्रीडा प्रकार पूर्णपणे म्हणजे पूर्ण वेळ म्हणून क्रीडा प्रकाराकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मोर कॉर्पोरेट शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर. अनेक ज्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांनी पुढे आलं पाहिजे, त्यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे या खेळाडूंना, त्यांचं प्रायोजकत्व जे आहे ते स्वीकारलं पाहिजे, जेणेकरून जे खेळाडू आहेत ते आर्थिक दडपणाखाली राहणार नाही अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. आणि जर असं झालं तर खेळाडू त्यांच्या खेळावरच फक्त त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? ऑलिम्पिकच्या खेळापलीकडे बॉक्सिंग जो आहे, भारतामधली बॉक्सिंगची आवड पसरेल असं तुला वाटतं का? म्हणजे ऑलिम्पिक व्यतिरिक्त भारतामध्ये बॉक्सिंगचा प्रसार होईल असं तुला वाटतं का? त्यावर मेरी कॉमने उत्तर दिले, येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया. निश्चितच येत्या काही वर्षातच बॉक्सिंग हा खेळ अतिशय लोकप्रिय होणार आहे आपल्या भारतामध्ये ऑल द इयर राऊंड, आणि तो वर्षभर खेळला जाईल याची मला खात्री आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाऊ अवेअर आर इंडियन विमेन ऑफ देअर न्यूट्रिशन रिक्वायरमेंट्स? भारतीय महिला ज्या आहेत त्यांच्या जे काही पौष्टिक गरजा आहेत किंवा पोषण गरजा आहेत त्याबाबत किती जागरूक आहेत? आणि पुढे म्हटलंय बघा, डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचं असेल तर डाएट म्हणजे आहार आणि न्यूट्रिशन म्हणजे पोषण, या दोन गोष्टी म्हणजे की फॅक्टर आहे, महत्वाच्या बाबी आहेत. डू यू थिंक न्यूट्रिशन इज निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स? भारतीय क्रीडा प्रकारामध्ये पौष्टिकता हा दुर्लक्षित मुद्दा आहे असं तुला वाटतं का? त्यावर मेरी कॉम म्हणते, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाऊ अमंग द फिमेल ऍथलेट्स. ज्या काही महिला ऍथलेट्स आहेत त्यांच्यामध्ये आता जागरूकता निर्माण होते असं मला वाटतं. वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स, जेव्हा पौष्टिक आहाराबद्दल किंवा त्याच्या आवश्यकतेबद्दल मी बोलते त्यावेळेला बघा, न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. भारतीय क्रीडा प्रकारामध्ये निश्चितच खरंच आहार हा जो प्रकार आहे तो डेफिनेटली निश्चितपणे दुर्लक्षित केला जाणारा मुद्दा आहे. आय हॅड टू गेन 3 किलोग्राम सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 इव्हेंट instead of the usual 48 किलोग्राम that I fight is. दरवेळेला मी 48 किलोग्राम इतक्या वजनाच्या गटामध्ये त्या ठिकाणी खेळायचे, पण एकदा काय झालंय, मला 51 किलोग्राम वजनाच्या गटामध्ये खेळायचं होतं आणि त्यावेळेला मला 3 किलो वजन वाढवायचं होतं. सो
आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू इट. आणि त्यावेळेला मला काय खायचं याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. आय गेन वेट बाय इटिंग अँड राईट काइंड ऑफ हेल्दी फूड. आणि मी काय केलं मग त्यावेळेला, आय गेन वेट, मी वजन त्या ठिकाणी वाढवलं बाय इटिंग राईट काइंड ऑफ फूड, कारण योग्य प्रकारचा आहार मी त्या ठिकाणी घेतला. अँड रॅदर दॅन हॅड सॅच्युरेटेड फॅट्स, म्हणजे चरबीयुक्त अन्न जे आहे जे ते मी टाळलं. आणि अयोग्य अन्न न खाता चांगल्या प्रकारचा आहार घेऊन मी माझं जे वजन आहे ते वाढवलं. पुढचा प्रश्न आहे, हाऊ बिग अ रोल डिड OGQ प्ले इन शेपिंग अ बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडवण्यात OGQ ची भूमिका किती मोठी आहे. आता OGQ चा फुल फॉर्म दिलाय ऑलिम्पिक्स गोल्ड क्वेस्ट. ओके, तर त्याची भूमिका किती मोठी आहे, तर त्यावर मेरीने उत्तर दिलंय, OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. माझ्या यशामध्ये खरोखर OGQ चा खूप मोठा वाटा आहे, महत्वाचा वाटा आहे. दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय नीडेड समथिंग. ज्या ज्या गोष्टींची मला जेव्हा जेव्हा गरज भासत असे तेव्हा ते मला मदत करायचे. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीची त्यांनी काळजी घेतली. विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग, ज्याच्यामुळे मी माझ्या बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करू शकली. अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री, आणि त्यामुळे मी तणावमुक्त राहू शकली. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. भारतीय बॉक्सिंगच्या भविष्याबद्दल तुझं काय मत आहे. त्यावर मेरीने उत्तर दिलंय, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. भविष्य हे अतिशय उज्ज्वल आहे बॉक्सिंगचं. अँड आय एम शुअर, आणि मला खात्री आहे, मेनी मोर बॉक्सर विल गेट मेडल्स फॉर अस. अनेक बॉक्सर्स आपल्यासाठी पदकं घेऊन येतील. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन not to fight when they watch you go out and do it in style all the time. बघा, या प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्या. तुमची जी मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी मारामारी करू नका असं सांगणं तुम्हाला जमतं का. कारण बाहेर तुम्हाला तुमची मुलं मारामारीच करताना बघतात, बॉक्सिंगच करताना बघतात. त्यावेळेला तुम्ही मारामारी करू नका असं सांगताना तुम्हाला जमतं का. त्यावर मेरी म्हणते, वेल आय हॅव ट्विन्स. ठीक आहे, तर मला ट्विन्स आहेत, मला जुळी मुलं आहेत. अँड येस, समटाइम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. आणि खरोखर कधी कधी त्यांच्यावर ताबा ठेवणं हे मला अतिशय कठीण जातं. पुढे, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल. तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही बॉक्सर बनण्यासाठी प्रशिक्षण देणार आहात का. त्यावर मेरी कॉम म्हणते, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. सध्या तरी मी त्याचा काही विचार केलेला नाही. ॲज ऑफ नाऊ, सध्या तरी जस्ट लेट देअर मदर बॉक्स. त्यांच्या आईलाच आता बॉक्सिंग करू द्या. सध्या तरी मी त्यांच्या भविष्याबद्दल अद्यापर्यंत विचार केलेला नाही. मग पुढचा प्रश्न आहे, यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टिरियोटाइप्स अबाउट द विमेन इन इंडिया बाय शोईंग दॅट विमेन कॅन कम्पीट विथ मेन इन एनी फील्ड. आपल्या भारतातले अनेक रूढीप्रिय असे विचार होते की भारतीय स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो परंपरेनुसार वेगळा होता. पण तो दृष्टिकोन, ते रूढीप्रिय विचार तुम्ही तोडण्यात यशस्वी झालात. आणि स्त्रिया सुद्धा पुरुषांबरोबर स्पर्धा करू शकतात हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं कुठल्याही क्षेत्रामध्ये. बट हाऊ गुड आर यू ऍट द ट्रॅडिशनल फेमिनाईन ऍक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. पण स्त्रियांनी परंपरेपासून काही कामं करावीत अशी अपेक्षा असते, ज्याच्यामध्ये काही पारंपरिक कामं आहेत, महत्वाची कामं असतात, महिलांचे स्वयंपाकाचं खास करून काम आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा आहात. त्यावर मेरी म्हणते, वेल आय एम गुड ऍट कुकिंग. हो, मला खूप चांगल्या पद्धतीचं जेवण तयार करता येतं. अँड अदर हाऊस होल्ड वर्क टू. आणि मी इतर सुद्धा घरकाम जे आहे ते चांगल्या पद्धतीने करते. पुढचा प्रश्न, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन विमेन इन बॉक्सिंग वन डे. कधीतरी भारतीय स्त्रियांना तुम्ही कोच कराल, प्रशिक्षण द्याल बॉक्सिंगचं, असं तुमच्या मनामध्ये, तुम्हाला त्याची आवड आहे का. तुमच्या मनात तशा काही गोष्टी आहेत का. त्यावर मेरी कॉम म्हणते, लेट अस सी, बघूया. इन द फ्युचर मे बी येस. भविष्यामध्ये कदाचित मी आपल्या भारतीय स्त्रियांना कोच करेल, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करेल. आणि लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू प्रेफर बिंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर. तुम्हाला काय म्हणायला आवडेल, स्वतःला काय म्हणून घ्यायला आवडेल, सुपर मॉम की सुपर बॉक्सर. त्याला ऑप्शन दिलेलं आहे तिला की तुम्हाला सुपर मॉम म्हणून घ्यायला आवडेल की सुपर बॉक्सर. त्यावर मेरी कॉमनीचं उत्तर आहे, आय लव्ह बिंग अ मॉम. मला आईच राहायला आवडेल.
दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. कारण आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये घडलेली ती सर्वांत सुंदर अशी घटना आहे. तर अशा पद्धतीने हा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी मेरी कॉमचा आपण या ठिकाणी बघितला आणि हा लेसन आपला कम्प्लीट झालाय. परत एकदा आठवण करून देतो, आमचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल पर्ल ट्युटोरियल्स नाशिक आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.